आज जालना शहर महानगरपालिकेच्या मालकीचा जो ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसवर एक गृहस्थाने अतिक्रमण बांधकाम केल्याचे तक्रार आमच्याकडे जातो. त्यांना कर्मचाऱ्यांनी भेटून सांगितलं त्यांनी, परंतु इथेही 2-3 वेळा व्हिजिट झाला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं ते आम्हाला सहकार्य केलं नाही. त्यामुळे आज आम्ही आमच्या जागेवरील जेवढं बांधकाम आहे तेवढं आज आम्ही साधारण लोकांची आहे सर बारगाचे रौसच्या बाजूला आहे. हा एरिया समर्थनामध्ये येतो आणि आज पोलीस बंदोबस्तामध्ये आज बांधकाम काढून. सर किती मजले इमारत होती? हे रोडच्या बाजूला एक ठिकाणी एक मजबूत बांधकाम होतं आणि वरती अजून एक रूम होतं. त्यामध्ये बरंचसं सामान होतं. ते सामान आम्ही शिफ्ट करून त्याच्या बाजूच्या घरात जमा केलं. त्याला आम्ही सील करून करणार आहोत आणि त्यांनी योग्य पद्धतीने त्याची मागणी केल्यास त्यांना आम्ही सामान त्याचं परत करतो. घरमालकाचं नाव काय? नाव बनसोडे म्हणून आहे ते बनसोडे म्हणून. सर पुढे पण सुरू राहणार. हो, आपल्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आमचं एवढंच आव्हान राहील की कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेच्या मालकीच्या ज्या जागा आहेत त्यांच्यावरती अतिक्रमण करू नये. अन्यथा आम्हाला कारवाई करू. काय नाव आणि पद सर आपला? काय नाव आणि पद? ही मालमत्ता अधीक्षक आहे. जालना शहराच्या मालमत्ता ज्या आहेत त्या आमच्याकडे अतिक्रमण विभाग प्रमुख आहेत आमच्या. आणि आज नाव काय सर? मी राहुल देशमुख. आज समर्थनगर येथील बारगाजे रोडच्या ओपन स्पेसवरती बनसोडे यांनी अतिक्रमण करून एक 2 रूम आणि एक वरती एक रूम असं त्यांनी या संदर्भामध्ये सदर एरियाच्या महिला यांनी आणि नागरिकांनी आमची तक्रार केली मालमत्ता विभागांना. झाल्यानं ती तक्रार आम्ही 2-3 वेळेस संबंधित सोडून काढून घ्या. पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य न केल्यामुळं आज रोजी सदर ठिकाणचं उपयोग लागल्यामुळं पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आले. काय नाव आपलं? पंडित पवार महानगर.